आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। महाविकास आघाडीचे 70% जागा वाटप पूर्ण झाल्याची महाविकास आघाडीमधल्या वरिष्ठ नेत्यांनी TV9 मराठीला माहिती दिली। ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून मेळाव्याचं आयोजन, मुंबईतील बैठकीमध्ये अंतिम निर्णयाची शक्यता। शरद पवार आमचे दैवतच, आम्ही इतके दिवस शरद पवारांच्याच नेतृत्वामध्ये काम करायचो, मात्र आता आम्हाला सुद्धा काम करू द्या, अजित पवारांचं आवाहन। इतके दिवस पवार साहेबांच्याच नेतृत्वाखाली काम करत होतो, त्या आमचं दैवतच आहे, त्याबद्दल दुमत नाही, परंतु आता आम्ही करतोय, आम्हाला करू द्या ना। मी आजपर्यंत 5 वेळा उपमुख्यमंत्री झालो, दुसरा कोणी इतक्या वेळा उपमुख्यमंत्री होऊ शकत नाही। करमाळ्यामधील कार्यक्रमात अजित पवारांचं विधान। पुण्यातील वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघावर भाजपच्या जगदीश मुळीक यांचा दावा, जनतेनं आशीर्वाद द्यावा, पत्रकातून आवाहन। वडगाव शहरीमध्ये सध्या अजित पवार गटाचे सुनील टिंगरे हे आमदार। सरकार आदिवासी समाजाला अंधारात ठेवून निर्णय घेत आहे। धनगर समाजासाठी एका दिवसात 2 बैठका घेतल्या जातात। आदिवासी मंत्र्यांना बैठकीला बोलावलं जात नाही, नरहरी झिरवाळ यांचा आरोप। महाविकास आघाडीमध्ये सपाकडून अणुशक्तीनगरच्या जागेची मागणी, फहद अहमद इच्छुक लढण्यास। फहद अहमद हे अभिनेत्री स्वरा भास्करचे। जालन्यामधील वडीगोद्रीमध्ये ओबीसी उपोषणस्थळी सुरक्षा वाढवली। स्वराज्य संघटनेच्या इशाऱ्यानंतर ओबीसी उपोषणस्थळी सुरक्षा वाढवण्यात आली। ओबीसी आरक्षणासाठी लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांचं आमरण उपोषण सुरू। मुक्ताईनगरच्या पंचायत समितीच्या कारभाराविषयी रक्षा खडसे आक्रमक। रक्षा खडसेंनी पंचायत समितीच्या कार्यालयाला टाळं ठोकलं। पंचायत समितीमध्ये पैसे घेऊन कामं होत असल्याचा आरोप।